मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यशस्वी दावोस दौऱ्यानं पेंग्विन ठाकरेंच्या पोटात मळमळ. म्हणे मुख्यमंत्री 50 जणांना घेऊन दावोसला का गेले? बाळा पेंग्विन, ते तुझ्यासारखे सरकारी खर्चानं फुटबॉलची मॅच पाहायला नाही गेले. लंडनच्या पब मध्ये कोणत्या महिलेसोबत गेला होता हे पेंग्विन सांगणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या स्वित्झर्लंड मधील दावोस शहरात होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला गेले. तिथे मुख्यमंत्री शिंदेंनी आतापर्यंत तब्बल 70,000 कोटी रुपयांचे करार केले असून त्यामुळे साहजिकच उबाठा टोळीला मळमळ सुरू झाली आहे. उबाठाच्या पेंग्विनच्या डोक्यावर तर या 70,000 कोटींमुळे परिणाम झाल्यासारखं वाटू लागलंय. कारण राज्यात आलेली गुंतवणूक पाहायची सोडून दावोसला इतकेच लोक का गेले, यालाच का नेलं, त्यालाच का नेलं, असे बालबुद्धीचे प्रश्न हा पेंग्विन विचारू लागलाय. कधी काळी हा पेंग्विन 2 आमदारांच्या कडेवर बसून स्वतः आमदार झाला होता आणि मग सरकार ही जणू काही आपल्या बापाची जायदाद असल्याच्या थाटात मंत्रीही झाला होता. बरं, त्यानंतर पर्यावरण आणि पर्यटन खात्याचा मंत्री असलेला हा पेंग्विन थेट दावोसला आर्थिक परिषदेला गेला होता. आता पर्यटन, पर्यावरण, आर्थिक परिषद, उद्योग यांचा झाडभरही संबंध नसताना हा पेंग्विन तिथे कसा काय गेला होता? बर, यानं राज्याच्या उद्योग मंत्र्यालाही तिथे नेलं नव्हतं. बर, पेंग्विनच नाही तर त्याच्या तीर्थरूपांनाही आर्थिक परिषद सोडा, साधं बजेट सुद्धा कळत नाही हे स्वतः तीर्थरूप उबाठांनी जाहीरपणे देशाच्या अर्थमंत्र्यांसमोर सांगून स्वतःची इज्जत काढून घेतली होती. निर्मला जी, मैं सच कहता हूं, पहले तो मैं ये बजट वगैरह कुछ जानता नहीं था, मेरा सब्जेक्ट ही नहीं है. कुछ साल पहले कोशिश की समझने की, लेकिन जब तक वो समझ में आती थी बात, तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था. तिथून हा पेंग्विन लंडनला फुटबॉल बघायला सरकारी खर्चाने गेला. त्यावेळेस याचा मावस भाऊ त्याच्या सोबत होता. नंतर पक्षातल्याच एका ललने सोबत लंडनच्या एका क्लब मध्ये पेंग्विनचं दर्शन झालं होतं. आता स्वित्झर्लंड आणि लंडनच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत पक्षातली ही ललना पेंग्विन सोबत बर्फात खेळायला गेली होती का? हे असे एक ना अनेक प्रश्न आजवर महाराष्ट्राला पडलेत, पण पेंग्विन त्याबाबत काहीच बोलत नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दुसऱ्यांदा दावोसला गेले आणि विक्रमी गुंतवणूक घेऊन आले. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल, राज्याची प्रगती होईल. पण पवार काकांचा चष्मा लावलेल्या पेंग्विनला हे दिसणारच नाही. त्यांना फक्त एखादी इमारत जरी गुजरातला गेली तरी उद्योग कसा पळवला जातोय याचा कांगावा तेवढा करता येईल. पण ज्या वेळेस राज्यात गुंतवणूक येते त्यावेळेस पेंग्विन तोंडात बाटली घेऊन बसतो. आता कसली ते विचारू नका. बाळ हळूहळू मोठं होतंय, पण फक्त शरीरानंच, कारण बाळाची बुद्धी काही वाढतच नाही. आता या पेंग्विनला राज्याच्या हिताची दृष्टी यावी यासाठी तीर्थरूपांनी एखादा नवस फेडायचा राहून गेलाय का, एवढं एकदा पाहून घ्या.